ठेव बाई ठेव बरं सकाळी त्याचं काम आहे तुम्हाला सांगतो त्या काठेला अरे गरज नाही अरे तुझा नाही अरे ती बाई बोलणं झाली अरे तिथे नातू नात येत नाही का दूध तिथे नाही नातू अंधारात येतात इकडून अरे अरे काय समस्या आता तिला आम्हाला इथून व्हिडिओ घे दोन्ही हातांना असं पकड आता काय म्हणालो मी तुम्हाला शॉर्ट मध्ये मला काय समजलं ते सांगतो त्याच्यामध्ये काय चुका व्हायला ते मला सांगा म्हणजे मला अर्ज एकदा थोडंसं माझ्या भाषेमध्ये लिहून घेतो मी ठीक आहे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे इथं जेवढे घर आहेत त्या सगळ्या घराला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे रस्ता नाही हा 10 फुटाचा रस्ता आहे या 10 फुटाच्या रस्त्याची तुमच्या आपल्या सगळ्या गावातल्या ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये सरकारी नोंद आहे बरोबर हा आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या रस्त्यावर जेवढे घरात त्या रस्त्याच्या घरामध्ये वरून पाणी येते आणि पाणी साचते तुमच्या नळाचं पाणी येते ते तिथं साचते आजूबाजूचे जे घर यायलेत बांधलेलं आहे मातीचं या बाईच्या इथं त्रास आहे म्हणजे आता मी दाखवलं ना या बाईच्या मागाला तुम्हाला सगळं पाणी या बाईच्या घरात कधी माळ्याचं पाणी तिथं पाणी साचते जायला येत नाही काय नाही हो रिकॉर्डिंग करून घ्या करू द्या हो नाही जेव्हा काम करत तेव्हा सांगू द्या फक्त आम्हाला आधी वाटायचं आम्हाला करून द्या आम्ही मतदान नंतर आम्ही तुम्हाला मला मतदान द्या की नाही द्या मी मतदानासाठी आलो नाही आम्हाला वाट आणि पाणी हे बघा हे काही माझ्या हातामध्ये नाहीये हे तुम्हाला माहिती की तुम्हाला मी तुमच्यासारखाच हो की नाही माझ्या हातात कोणती पावर आहे का मी सरपंच नाही उपसरपंच नाही तलाठी नाही ग्रामसेवक नाही काय नाही पण तुमच्या समस्या मी तुमच्या भाषेमध्ये मी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायचं आहे की आपण आपल्या समस्या कशा मांडाव्यात ठीक आहे तर मी माझा मोबाईल नंबर पोलिसाचा मोबाईल नंबर दिलेला आहे दादा यांना एकदा नंबर वाचून दाखवा त्याच्या नंबर दिले नाव आणि वाचून दाखवा सांगा आता त्या बाईला फोन ठेवला आता सांगा काय जावायचा फोन बरं काय तुम्ही बराच वेळ झाले अर्धा घंटा झाला इथं आले अर्धा घंटा जावायला बोलले आम्हाला बोलणार चले आम्ही काय जावाय नाहीत काय तुमचे बोला आम्हाला बोला आम्ही जावेत हो की तुमचे तुला काय समस्या पाहिजे सांगताय का आता सगळ्या बायाच्या माणसाचं तुम्हाला काही बोलायचं सगळ्या देखील मेन गोष्ट तुला रोड पाहिजे की नाही तुझे नातू जातात की नाही तू जातोस की नाही तुला सांगायला उद्या वाटण येऊ देणार नाही मी नात्याला येऊ देत नाही पोराला कशी येऊ देत नाही तुला बोलायचं नसलं झोपल्याला पुन्हा यायचं ऐका आता काय तुम्हाला सगळं मी बोललो सगळ्या गोष्टी झाल्या माझ्याकडून अजून काही तुम्हाला सांगायला नाही एवढं सांगायचं म्हणजे या प्रश्नावरती प्रश्न बाकी तसं मी घंटा 2 घंटे 4 घंटे बोलू शकतो मार्गदर्शन करू शकतो माझा स्वभाव मनमोकळा आहे मला बोलायला खूप आवडतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी उद्या सकाळी इथं येतो तुम्ही तुमच्या घरातून बाहेर या तुम्हाला जमल तसं तुमच्या भाषेमध्ये मला प्रश्न सांगा म्हणजे ते रस्ता दिसेल आणि ते रेकॉर्डिंग दिसेल आणि तुमचा प्रश्न दिसेल एवढं समजलं आपलं बघलं की पत्राचं घरकुल नाही आपल्याला काय नाही असं राहण्याचं बघलं की नाही घरात येऊन पाहिलं तेच म्हणाले चुकडी आता असं खूप देव वाटते बरोबर तुम्ही म्हणले ना सरपणी गाडी हो ना तेच तर तुम्हाला पत्राचं दाखवायला ना मग घर आपली व्यवस्था कशी आहे बघा नवरा मोठा आहे धाब्यावर आहे काम करायला धाब्यावर आहे म्हणलं काय होईल पत्राचं घर आहे कोणत्या गावाला म्हणले लक्ष द्या तुमच्याच पाहुण्याच्या वारकड बरोबर शिवराज वारकड हो मला इकडे भी वाटते कुत्र्याचं रस्ते अंधारात थोडं एक सोबत माणूस असतं की जरा मदत हिंमत येते ठीक आहे बघ आम्ही येऊ का हो या उद्याला या आम्ही तुम्हाला सकाळी किती वाजता येतो